सुस्वागतम. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान आयोजित 20व्या साहित्यिक कलावंत संमेलनात आजच्या परिसंवादासाठी मी माननीय उल्हासदादा पवार आणि माधव भंडारी तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष मान्य दिलीपभाऊ बराटे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हावं. नमस्कार. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुणे आयोजित 20व्या साहित्यिक कलावंत संमेलनात दुसऱ्या दिवसाच्या परिसंवादाच्या ऑनलाईन प्रक्षेपणात मी प्रतिष्ठानचा खजिनदार संजय भामरे सर्व रसिक प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करतो. कोरोना महामारीच्या काळात मराठी भाषेवर व साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानवर भरभरून प्रेम करणारा रसिक वर्ग वंचित राहू नये म्हणून प्रतिष्ठानच्या काही ऑफलाईन कार्यक्रमांबरोबर ऑनलाईन संमेलनाचा अभिनव उपक्रम हा महाराष्ट्रामध्ये पहिला बहुमान ठरावा हे साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या दृष्टीने आम्हास सार्थ अभिमान वाटतो. या ऑनलाईन संमेलनाच्या संदर्भात मी असं म्हणेन, प्रतिष्ठानचा उपक्रम नवा जणू मराठी रसिकांना रानमेवा. प्रतिष्ठानचा उपक्रम नवा जणू मराठी रसिकांना रानमेवा. साहित्याचे नवे नवे वारे तृप्त झालेत श्रोते सारे. साहित्याचे नवे नवे वारे तृप्त झालेत श्रोते सारे. आजच्या परिसंवादात जम्मू काश्मीरमधील कलम 370 आणि 35A हटवल्यामुळे हा राष्ट्रीय प्रश्न संपला का या ऐतिहासिक मुद्द्यावर बोलण्यासाठी आपण या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार उल्हासदादा पवार, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी या अभ्यासू व्यक्तींना या ठिकाणी निमंत्रित केलं आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. कायदा करण्यासाठी आणि जम्मू काश्मीरसह भारतातल्या राज्यांबद्दल ठराव आणण्यासाठी संसद ही सर्वोच्च आणि सक्षम संस्था आहे. कलम 370चा अडथळा दूर करण्यासाठी हे ऐतिहासिक असं एक पाऊल आहे. परंतु हे कलम 370 आणि 35 हटवल्यामुळे हा राष्ट्रीय प्रश्न संपला का यावर वैचारिक भाष्य तुम्ही आम्ही करणं उचित ठरणार नाही. म्हणून आज आपण या ठिकाणी अभ्यासू व्यक्तिमत्वांना या ठिकाणी बोलवलं आहे. आजच्या या साहित्यिक कलावंत संमेलनात या अभ्यासू व्यक्तिमत्वांचा परिचय आणि सन्मान या ठिकाणी होणार आहे. प्रथमतः या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय उल्हासदादा पवार यांचा थोडक्यात परिचय मी या ठिकाणी करून देतोय. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी आमदार आहेत. उल्हासदादा म्हणजे काँग्रेसचा इतिहास कोश आहेत असं संबोधलं जातं. नव्या जुन्या पिढींशी संवाद असणारे ते नेते आहेत. उल्हासदादांना काँग्रेसचे एन्सायक्लोपीडिया असं म्हटलं जातं. तत्वज्ञान समजणारे आणि सांगणारे ते नेते आहेत. काँग्रेसच्या जडणघडणीवर देश पातळीवरती बोलणारं अभ्यासू असं व्यक्तिमत्व म्हणून दादा यांच्याकडे पाहिलं जातं. कोणाला काँग्रेस समजून घ्यायची असेल तर उल्हासदादा समोर आहेत, फक्त त्यांची वेळ घ्यायची. वारकरी संप्रदायातील दादा यांच्याकडे माणसांना आपलेसं करून घेण्याचं असं कसब आहे. अशा या अभ्यासू व्यक्तिमत्वांचा सत्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष मान्य दिलीपभाऊ बराटे यांनी माननीय उल्हासदादा पवार यांचा या ठिकाणी सत्कार करावा अशी मी विनंती करतोय. यानंतर या ठिकाणी या विषयावर भाष्य करण्यासाठी माधव भंडारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. भारतीय जनता पक्षाचे ते अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रदेश प्रवक्ते आहेत. देवगडचे 1980 पासूनचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. राजकारण, सहकार याबरोबर पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांची विशेष ओळख आहे. विविध विषयांवर त्यांनी विपुल असं लेखन केलं आहे. त्यांची काही पुस्तकंसुद्धा प्रसिद्ध झालेली आहेत. साप्ताहिक अणुरेणूच्या संपादक पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळत असताना पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांनी विशेष असा ठसा निर्माण केला. सर्वसामान्य कार्यकर्ता,
जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष यापासून तर प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी सांभाळण्यामध्ये ते यशस्वी ठरलेले आहेत. या पदावर असताना ते संयमी, परखड, सडेतोड आणि अभ्यासू वृत्तीचं संपूर्ण महाराष्ट्र राज्याला दर्शन घडलेले आहे. असे माधव भंडारी साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संमेलनाची महत्त्वाची धुरा सांभाळणारे प्रतिष्ठानचे सचिव माननीय विदा पिंगळे यांना मी विनंती करतो की त्यांनी माधव भंडारी साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा. यानंतर आजच्या या परिसंवादाची पुढील सूत्र मी उल्हासदादा पवार यांच्याकडे देतो. त्यांनी ती सूत्र घ्यावीत आणि परिसंवादाला सुरुवात करावी अशी मी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना विनंती करतोय. मी सर्वप्रथम गेली 20 वर्ष सातत्यानं हे जे कोथरूड परिसरामध्ये मराठी साहित्य संमेलन आणि त्यानिमित्तानं साहित्य, कला, संस्कृती, समाज प्रबोधन आणि एक चांगलं मनोरंजन असा उत्तम संगम पुण्याचे माजी उपमहापौर आणि नगरसेवक दिलीप भाऊ बराटे, माननीय पिंगळे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी कुठेही खंड पडू न देता गेली 20 वर्ष अतिशय यशस्वीपणे आणि महाराष्ट्राला एक वैचारिक मेजवानी देण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होतं आहे. त्याची प्रचिती या करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने पण हे साहित्य संमेलन त्यांनी यशस्वी केले. याबद्दल मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. काल या संमेलनाचे प्रमुख अध्यक्ष म्हणजे माननीय भारत सासणे, अतिशय मोठे साहित्यिक, विचारवंत, अभ्यासू आणि शांत वृत्तीचे मितभाषी परंतु अतिशय स्पष्ट आणि उत्तम विचार मांडणारे त्यांनी उद्घाटन केलं. त्यांचं भाषणही आपण अध्यक्षीय भाषण वाचलेलं आहे. आणि आज दुसऱ्या दिवशी या सत्रामध्ये जम्मू काश्मीरमधील कलम 370 व 35 हटवल्यामुळे हा राष्ट्रीय प्रश्न संपला का असा चर्चेचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि माझ्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते, आमचे मित्र माननीय माधव भंडारी हे या ठिकाणी उपस्थित, तेही या ठिकाणी बोलणार आहेत. विषय हां, अच्छा, हां, ऑनलाईनच्या ह्या आता नवीन तांत्रिक सगळ्या माध्यमातून खरं म्हणजे माननीय राजीव गांधी, सॅम पेट्रोडा आणि त्यानंतर महाजन प्रमोद यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे की ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आज ऑनलाईन प्रत्यक्ष इथं उपस्थित नसले तरी हजारो लोकांना हे ऐकता येतं, पाहता येतं आणि ती व्यवस्था या साहित्य संमेलनाने केलेली आहे. एक तर पहिलं असं अतिशय स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की कोणताही विषय हा जेव्हा किचकट असतो आणि त्याला स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळातली अनेक गोष्टींची एक वेगळी पार्श्वभूमी आहे आणि त्या प्राप्त परिस्थितीमध्ये घटनाक्रम जर आपण पाहत गेलो तर त्या घटनाक्रमाच्या वेळी ते निर्णय कधी कोणत्या पार्श्वभूमीवर कसे घेतले गेलेले आहेत याची चिकित्सा आपण त्यावेळी करत असतो. आणि म्हणून गेली अनेक स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानच्या टोळीवाल्यांनी म्हणजे पाकिस्ताननी आक्रमण केल्यापासून जम्मू काश्मीर हा प्रश्न धगधगता आहे दुर्दैवाने. आणि त्यामुळे एक विशिष्ट कलम 370 आणि 35 हे काढल्यामुळं तिथला प्रश्न संपलाय का असा हा आता चर्चेचा विषय आहे. माझ्या दृष्टीने कसं असतं की प्रश्न जेव्हा किचकट असतो आणि त्याच्यावरचे निर्णय घाईगर्दीनं आणि त्या प्रदेशातल्या ज्या लोकांना आपल्याला सामावून घ्यायचं आहे, घेतलेलं आहे, त्या लोकांचा विश्वास संपादन करून त्यांचा गैरसमज होणार नाही आणि ते आपल्या या राष्ट्रीय प्रवाहामध्ये पूर्णपणे सामील होतील, मनोभावे सामील होतील असा प्रयत्न केवळ जम्मू काश्मीरच नाही अनेक ठिकाणी
हे प्रश्न देशामध्ये उद्भवलेले होते, पण ते वेगवेगळ्या प्रकारे होते. आणि म्हणून हे करत असताना कलम हटवण्याला कोणाचा विरोध नाही आहे किंवा ती रद्द करण्याला काही कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. किंबहुना या कलमातल्या जवळजवळ 80% गोष्टी अगोदरच्या केंद्र सरकारने, जी काँग्रेसची सरकार होती इंदिरा गांधींच्या वेळी, त्याच्या अगोदर बरीचशी कलमं यातली संपूर्ण उडवत आणलेली होती, म्हणजे नष्ट करण्यात आणलेली होती. पण त्याची असं कधी एवढी तीव्र चर्चा त्या काळात झाली नाही. उदाहरणार्थ संघराज्यामध्ये फेडरल स्टेट आपलं हे जेव्हा समाविष्ट झालं, त्याचा इतिहास एक वेगळा आहे, तो मी नंतर पुढं आपल्याला सांगणार आहे. पण त्यावेळी इतरांच्या प्रमाणे या राज्याला गव्हर्नर नेमण्याचा काय आपल्याला अधिकार नव्हता. तिथले राजे जे होते ते सदर ए रियासत, प्रजेचा अध्यक्ष म्हणून निवडले जात होते. आता जे डॉक्टर महाराजा करणसिंग आहेत, हे केंद्रीय मंत्री होते, आता जवळजवळ 84-85 वर्षाचे, अत्यंत विद्वान, प्रकांड संस्कृतचे पंडित आणि वेद वगैरे सर्वांचा फार गाढा अभ्यास असलेला अतिशय विद्वानग्रस्त आहेत. तर ते त्यावेळी विलीन झालं, त्यावेळी अतिशय तरुण होते, पण ते सदरे रियासत होते. वयाच्या 18व्या-19व्या वर्षी, फार गमतीचा भाग आहे. आणि जसे आता आपल्या इथे महामहिम राज्यपाल हे सर्व विद्यापीठांचे कुलपती असतात आत्ता, तसे त्या काळामध्ये जम्मू काश्मीरला सदरे रियासत म्हणजे प्रजेचा अध्यक्ष हा त्या ठिकाणी कुलपती होता. आणि गंमत अशी की महाराजा डॉक्टर करणसिंग ही कुलपतीही होते आणि त्याचवेळी विद्यापीठाचे विद्यार्थीही होते. म्हणजे फार गमतीचा भाग आहे तो. आता तो त्यावेळची जी प्रक्रिया आहे संपूर्ण ते संस्थान भारतामध्ये घेण्याच्या, त्या प्रक्रियेतला भाग आहे. ते कलम संपून गेलं. आता आपल्याला गव्हर्नर नेमण्याचा त्या ठिकाणी अधिकार प्राप्त झाला. त्या ठिकाणची न्यायव्यवस्था, जजेस नेमण्याचा आपल्याला अधिकार नव्हता. नंतर तो या सगळ्या त्या कलमात होतं. एक 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 कलम कसं त्यातलं कमी कमी करत या 370 या कलमाचा जो आवाका होता किंवा त्याचं जे एक स्थान होतं किंवा त्याची जी एक पॉवर होती, शक्ती होती, त्यातले किती मुद्दे हे गेलेत हा चर्चेचा विषय आणि तो सर्व भारतीयांनी अनुभवलेला पाहिलेला आहे. आता 35 हा एक मुद्दा आहे, तोही मी सांगतो नंतर थोड्या वेळाने. परंतु हे संस्थान विलीन होत असताना भारतामध्ये जवळजवळ 700 लहान मोठ्या जहागिऱ्या आणि संस्थानं वगैरे जी होती लहान मोठी, त्यात हैदराबाद निजाम हा सर्वात मोठा संस्थानिक होता. आपल्याला माहिती आहे, म्हणजे लोकसंख्येने 16 जिल्हे होते आणि जवळजवळ 1,48,00,000 त्यावेळची त्या संस्थांची लोकसंख्या होती. आणि मग बडोदा, त्रावणकोर, ग्वाल्हेर अशी जी संस्थानं होती, कमी अधिक फरकाने, कुठं 50 लाख, कुठं 60 लाख आणि मग त्याच्या कमी अशी संस्थानं होती. आणि काही काही ठिकाणी ते इतके कमी होते की वाडी नावाचं सांगलीजवळ एक संस्थान होतं की सर्वात जास्त तनखा कोणाला त्यावेळी होता, तो निजामाला होता, 50 लाख वगैरे. नंतर मग क्रमाक्रमाने पुढं तो कमी झाला. एका शेवटच्या संस्थानिकाला म्हणजे राजाला किंवा जहागिरीला वर्षाला 250 ते ₹250 रुपये फक्त तनखा होता. म्हणजे एवढं छोटं होतं. अशी गमती आहेत याच्यामध्ये. पण ती सगळी विलीन झाली. पण काही संस्थानांच्यामध्ये प्रश्न निर्माण झाले. उदाहरणार्थ हैदराबाद निजाम त्यांनी नकार दिला आपल्या याला संस्थान म्हणजे भारतामध्ये विलिनीकरणाला. बाकीच्यांनी खूप सहज संस्थानं विलीन झाली. पण हैदराबाद निजाम आहे, जुनागड आहे, अगदी त्रावणकोरचे राजा, जिथं आता ह्या मंदिरामध्ये सोनं वगैरे प्रचंड आता जी आपण चर्चा जगामध्ये चाललेली आहे, त्या त्रावणकोरच्या राजांनी सुद्धा, आणि मग त्यांचे जे राव नावाचे एक दिवाण होते, असे प्रत्येक आणि खूप गोष्टी आहेत की या ठिकाणी विलीन करण्याकरता त्यांनी विरोध केलेला आहे. अशा वेळी आपल्याला आश्चर्य वाटेल की शेवटी जुनागडमध्ये दुर्दैवाने सार्वमत, आणि त्यामध्ये त्या नवाबाला नंतर पळूनच जावं लागलं जुनागडच्या राजाला पाकिस्तानमध्ये. तो भाग वेगळा आहे. हा हैदराबादचा निजाम हा बिलकुल तयार नव्हता आणि पोलीस ॲक्शन घेण्याकरता त्यावेळच्या मंत्रिमंडळातल्या काही मंडळींनी, म्हणजे आता नेहरू आणि सरदार पटेलांचं एकमत होतं, हे मी अतिशय नुकसान सांगतो तुम्हाला. मी फक्त माननीय मोरारजी देसाई यांनी त्या गोष्टीला विरोध केलेला होता आणि त्यांनी आपल्या आत्मचरित्रात ते म्हटलेलं आहे की या सगळ्या बाबीमध्ये मी एकटा पडलो, असं त्यांनी स्वतःच त्या बाबतीत कबूल केलेलं आहे. पोलीस ॲक्शन पण तीसुद्धा पहा, तुम्हाला मी गंमत सांगतो, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली तो स्वातंत्र्याचा लढा, तो काही विस्ताराने मी सांगत नाही, पण हैदराबाद स्टेट मुवमेंट त्याला म्हणतात, हैदराबाद स्टेट काँग्रेस. ती मुवमेंट करताना समोर रजाकार, त्या रजाकारांना शेख अब्दुल्ला एकदा भेटलेत आणि त्या रजवीला, जो रजाकारांचा नेता होता, त्याची मतं त्यांना आवडलेली नाही. त्यांनी शेख अब्दुल्लानी आपल्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे.
मुद्दा असा आहे की राष्ट्रपिता महात्मा गांधींनी त्यावेळचे स्वामी रामानंद तीर्थ जे त्या लढ्याचे प्रमुख होते त्यांना सांगितलं की तुमच्या समोर धर्मांध शक्ती लढते म्हणजे रझाकार, तर तुमच्या लढ्याला धार्मिक रूप येऊ देऊ नका, म्हणजे विलिनीकरण आपल्याला वेगळ्या पद्धतीने करायचे. कारण त्या ठिकाणी 12% मुस्लिम आणि जवळजवळ इतर 80% हे जवळजवळ हिंदू आणि इतर लोक होते, म्हणजे उरलेल्या लोकांमध्ये. पण त्या 12%च्या मध्ये त्यांना नोकरीची व्यवस्था निजामाने जास्त केलेली होती आणि म्हणून शेवटी तिथं पोलीस ॲक्शन झाली. ती काय झाली ती विस्ताराने या ठिकाणी सांगायची जरूर नाही. त्या लढ्यामध्ये माननीय नरसिंहराव, माननीय शंकरराव चव्हाण, स्वामी रामानंद तीर्थ, वीरेंद्र पाटील जे नंतर कर्नाटकचे चीफ मिनिस्टर झाले, जी व्यंकटस्वामी जे नंतर केंद्रामध्ये उद्योगमंत्री झाले, मागासवर्गीय होते, तर ही सगळी मंडळी त्या मुवमेंटमध्ये होती. आणि मग तो विलीन झाल्यानंतर 4 राज्यांच्या मध्ये आता तो तेलंगणा म्हणजे आंध्र विशाल आणि महाराष्ट्र असा तो विभागला गेला. निजामाच्या राज्यातले विदर्भातले जे 8 जिल्हे होते ते ब्रिटिशांनी विकत घेतले. हे मुद्दा मी का सांगतो, कारण मूळ ह्या काश्मीर संस्थांचा जो इतिहास आहे तो सुद्धा असाच आहे. महाराजा गुलाबसिंग हे जे होते त्यांनी हे राज्य कसं घेतलं ब्रिटिशांच्याकडून, 75 लाख रुपयानं घेतलं. हे म्हणजे गमतीचा भाग आहे हा सगळा. तो आता त्या विस्ताराने मांडण्याची जरूर नाही आहे, कारण हा विषय थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मांडायचा आहे. म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर हैदराबाद निजामाची अवस्था वेगळी होती. मग तो शरण आला आणि मग आपल्याला माहिती आहे कासिम रजवी पळून गेला आणि निजामाचे स्विस बँकेत जे पैसे होते ते पाकिस्तानकडे वळवण्याकरता त्यांचा जो शेवटचा दिवाण आणि त्याचा कारभारी अकाउंट तो तिथे पोहोचला. हे जेव्हा ब्रिटिश त्यावेळेच्या व्हॉइसरॉयांच्या लक्षात आल्यानंतर ते थांबवलं. अन्यथा त्याची स्विस बँकेतली रक्कम ही तो पाकिस्तानला देऊन टाकणार होता निजाम. हा सोडू देऊ भाग आपण. तसंच मग जुनागड, त्रावणकोर, हैदराबाद आणि ही जी परिस्थिती आहे जम्मू काश्मीर, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की इतर संस्थानं ही ब्रिटिशांच्या पूर्ण आधिपत्याखाली होती. जम्मू काश्मीरला ब्रिटिशांच्या काळातसुद्धा स्वतंत्र एक वेगळा दर्जा होता. महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं नेपाळ हे स्वतंत्र राष्ट्र होतं, म्हणजे ब्रिटिशांच्या वेळीसुद्धा होतं. त्याची काही धोरणं असतील ब्रिटिशांच्या तरीमध्ये, तो भाग वेगळा आहे. पण नेपाळमध्ये शहा आणि राणा यांचा नेहमी संघर्ष हजारो वर्षापासून झाला आणि शहा हे नेहमी राजा असायचे आणि राणा हे नेहमी सेनापती वगैरे असायचे. आपल्याला मी मुद्दाम सांगतो की पंडित नेहरूंच्यावर असा एक आरोप केला जातो की त्यांनी कसकाव धोरण घेतलं. अत्यंत चुकीचं आहे. राजे त्रिभुवन हे नेपाळमध्ये असताना त्या ठिकाणच्या आर्मीनी सैन्याने बंड केलं. ते बंड तोडून काढण्याकरता ज्यांना मोनार्की मान्य नव्हती, म्हणजे राजेशाही मान्य नव्हती पंडितजींना, पण बफर स्टेट आपल्यामध्ये असावं म्हणून आपल्या मिलिटरीने इंटरव्हीन करून पंडितजींच्या आदेशाने त्या ठिकाणी नेपाळच्या राजाचं राजगादी ही वाचवली राजे त्रिभुवनांची आणि मिलिटरीचं बंड मोडून काढलं. हा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय. आणि म्हणून जम्मू काश्मीरची परिस्थिती वेगळी, कारण त्याला स्वतंत्र जवळजवळ राष्ट्राचा दर्जा दिला होता. एक वेगळं त्याचं अस्तित्व ठेवलं होतं ब्रिटिशांनी, कारण तो 75 लाखाला महाराजा गुलाबसिंगांनी, कारण ती जी राजगादी ती वेगळी आहे, त्याने तो विकत घेतलेला होता. अशा वेळी संस्थान विलीन म्हणजे करत असताना किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराजा हरिसिंग म्हणजे गुलाबसिंगांचे चिरंजीव आणि महाराजा करणसिंगांचे वडील हे त्या राजगादीवर त्या काळामध्ये होते आणि ऐशारामामध्ये होते. दुर्दैवानं जशी हैदराबादची परिस्थिती काय होती, 12% मुस्लिम आणि 80% जवळजवळ नॉन मुस्लिम, म्हणजे त्यामध्ये हिंदू वगैरे. जम्मू काश्मीरची परिस्थिती वेगळी होती. मुस्लिम बहुल प्रजा आणि हिंदू राजा अशा प्रकारची ती अवस्था होती. नंतर मग ते आक्रमण झालं. या महाराजा हरिसिंग हा महत्त्वाकांक्षी होता. त्यांना जिनाने सांगितलं की तुम्ही बफर स्टेट, तुम्ही स्वतंत्र अस्तित्व ठेवा किंवा आमच्यामध्ये विलीन घ्या, तुम्हाला आम्ही धक्का लावणार नाही. आणि मग इतरांनी सगळी आमिष दाखवल्यानंतर आणि त्या काळामध्ये जे पंतप्रधान झालेत त्या ठिकाणी सप्रू झालेले आहेत, राव झालेले आहेत, म्हणजे आपल्या याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये पंतप्रधान, त्या संस्थांचे पंतप्रधान, मंत्रिमंडळ झालेलं आहे, अनेक लोक त्यामध्ये निवडून आले आहेत. मुस्लिमांच्यामध्ये 2 प्रभाव होते. मी हा मुद्दा या ठिकाणी मुद्दाम तुम्हाला सांगतो. इतर संस्थानं ही राजाच्या सहीने विलीन झाली आणि मग आपला प्रतिनिधी एक गमतीचा भाग सांगतो. सावंतवाडी संस्थान हे जे आपलं विलीन होत असताना घटना समितीचे सदस्य आणि सरदार पटेल आणि पंडितजींनी नेमलेले कोण होते सही करायला, रत्नापा कुंभारांच्या सहीने ते विलीन झालेले आहे. एक गमतीचा भाग सांगतो. कोणाकोणाला नेमलं होतं काही ठिकाणी संस्थानं विलीन होत असताना. हे जे संस्थान होतं त्यामध्ये मुस्लिम बहुल आणि त्यातले 2 भाग म्हणजे कदियान हे आता जो लाईन ऑफ कंट्रोलच्या पलीकडे जो पाकिस्तानमध्ये जम्मू काश्मीरचा भाग आहे थोडासा, तो कदियान म्हणजे 2 प्रभाव पडले आणि त्यामध्ये शेख अब्दुल्लांचे वडील किंवा शेख अब्दुल्ला यांचं काश्मीर खोऱ्यामध्ये फार मोठं वर्चस्व होतं मुस्लिम समाजावर आणि ते पाकिस्तानात जायच्या विचाराचे नव्हते.
ठीक आहे, त्या ठिकाणी स्वतंत्र अमुक तमुक काही विचार झाला असं, पण भारताबरोबर राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि म्हणून हे संस्थान विलीन होत असताना माननीय त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, गृहमंत्री सरदार पटेल, या दोघांच्या म्हणजे त्या दोघांचं नोट आहे त्यामध्ये. आणि त्यांनी ते विलीन करताना केवळ राजाची सही नाही, म्हणजे महाराजा हरिसिंगाची सही घेतली, पण शेख अब्दुल्लांची पण त्याला एक सपोर्टिंग सही आहे, कारण प्रजाबहुल त्या ठिकाणी होती आणि पुन्हा काही प्रश्न निर्माण होऊ नयेत. आणि म्हणून हे सगळं करत असताना आणि 370 कलम काही हे आत्ताचं नाही, ब्रिटिशांच्या वेळीसुद्धा अशा प्रकारचं कलम होतंच. हे मी मुद्दाम तुम्हाला लक्षात आणून देतो. अशा प्रकारची व्यवस्था होतीच तिथं. एक स्वतंत्र दर्जा, काही अधिकार म्हणा, हक्क म्हणा, जे मुद्दे मी आता तुम्हाला या ठिकाणी सांगितलेत. आजसुद्धा आपण 370-35 अची गोष्टी करतो. मिझोरम, नागालँड, अरुणाचलम, इथं काय कुठे ते कलम काढलं आपण? प्रश्न कसा आहे की एकट्या जम्मू काश्मीरपुरता हा प्रश्न सीमित नाही आहे, अनेक त्याला कंगोरे आहेत. आणि म्हणून हा प्रश्न संपला का? पहिल्यांदा काय सांगितलं की नोटाबंदी झाल्यानंतर एकदा जम्मू काश्मीरच्या मुलांना, तरुणांना पैसे मिळणं बंद झालं की हे काय संपून जाईल. संपलं नाही. त्या नोटाबंदीची आणखी वेगळी चर्चा आहे, तो भाग सांगत नाही. पण संपलं का? नाही संपलं. त्यानंतर 370 कलम आपण रद्द केलं. आता संपलं म्हटले प्रश्न. संपला का? आज पहा, दुर्दैवाने रोज त्या ठिकाणी, आणि हे आज नाही, कित्येक दिवस चालले, म्हणजे एका बाजूला नक्षलवादी हे आहेत, या बाजूला त्यांचा हल्ला, अतिक्रमण हे जवळजवळ रोज चालू आहे. जवळजवळ रोज चालू आहे. त्याला आता चायनाचं खतपाणी आहे. आता तर चायना आणि पाकिस्तान आपल्या या बॉर्डरवर एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत. पंडितजींच्यावर आरोप केला गेला होता की तुम्ही पंचशील आणि अमुकन तमुकन केलं. 1962 सालची परिस्थिती आणि आजची परिस्थिती फरक आहे. पण यावेळीसुद्धा स्पेसिफिक लक्षात घ्या, माननीय पंतप्रधान मोदींनी पंचशीलचा उल्लेख केलाच, युनोमध्ये केला, नाही इतरही ठिकाणी केला. मग तुम्ही पंडितजींना का नाव ठेवता? कारण त्यावेळीची परिस्थिती, त्यावेळीची आर्मी, आपल्याला आश्चर्य वाटेल, पाकिस्तान टोळीवाल्यांनी जेव्हा आपल्याला आक्रमण केलं आपल्यावर, तेव्हा आर्मीमध्ये जी वाटणी झाली होती, जवळजवळ अर्धी आर्मी ही पाकिस्तानकडे, अर्धी आर्मी आपल्याकडे. शस्त्रास्त्रांची जी वाटणी झाली होती, जवळजवळ अशा अर्ध्या प्रकारात झाली होती आणि दोन्ही एकाच सैन्यातले लोक होते. हे अनेक जटिल प्रश्न आहेत. मला फक्त एवढाच मुद्दा म्हणायचा आहे की 370 आणि 35 हे सगळं करत असताना प्रश्न संपला आहे का? अजून नाही संपलेला ना. मग या कलमाची आपण चर्चा करत असताना जर तुम्ही काश्मीरमध्ये हे काढलं म्हणता, मग आता त्यातनं सगळं मोकळं केलं असं म्हणता, मग मणिपूर, मिझोराम, नागालँड इकडे हे 35 का नाही काढता आलं आपल्याला? म्हणजे मला हे कळत नाही की आपण लोकांना नीट समजावून सांगितलं पाहिजे. आणि शेवटी हा देश हा खंडप्राय देश आहे. खंडप्राय देश आहे. यामध्ये सर्व धर्मांचे लोक आहेत, सर्व जातीचे लोक आहेत, सगळे पंथाचे लोक आहेत, सर्व भाषिक आहेत. सांस्कृतिक विविधता असूनही आपल्या देशामधली एकता आहे. तरीही अखंड अशा खंडप्राय देशामध्ये लोकशाही आपल्या देशामध्ये टिकून आहे, हे आपण या ठिकाणी मान्य केलं पाहिजे. ती टिकवायची असेल तर आपल्याला सर्वांना बरोबर घेऊनच गेलं पाहिजे. एका विशिष्ट ह्याचं वर्चस्व ठेवून आपल्याला चालणार नाही. पाकिस्तान धर्माच्या नावावर निर्माण झाला. जिनांनी पण इथं काश्मीर आणि इतर सगळ्या प्रश्नांच्यामध्ये खूप खळखळ केलेली आहे. पाकिस्तानच्या जिनांनी, जिनांबरोबर देखील शेख अब्दुल्लांनी चर्चा केली. जिनांची मतं शेख अब्दुल्लांना पटलेली नाहीत, आपल्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलेलं आहे. सगळ्या गोष्टींचा आपण बारकाईने जर विचार केला तर आज तिथली ना आर्थिक परिस्थिती बिघडली, न सामाजिक परिस्थिती बिघडली, न आता आपल्याला दहशतवाद्यांचं किंवा पाकिस्तानकडून येणारा जे हल्ले आहेत ते थांबलेले नाहीत. आत्तासुद्धा 2 अतिरेकी चालूच आहेत. अजून आपलं रोज टी व्हीवर आपण बघतोय. दुर्दैव म्हणजे रोज आपले जवान, मग ते बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे असतील, आर्मीचे असतील किंवा आणखीन काय असतील, रोज आपले जवान दुर्दैवाने मरत आहेत. आणि दुर्दैव महाराष्ट्राच्या म्हणजे की महाराष्ट्राचे देखील वेगवेगळ्या जिल्ह्यातले शहीद होणारे जवान आपण आजही रोज टी व्हीवर पाहतोय. म्हणजे प्रश्न संपलेला नाही. आपण म्हणालो होतो की हे केल्यानंतर हा प्रश्न संपलेला नाही. उलट त्यातल्या काही लोकांच्या मनामध्ये आपण गैरविश्वास निर्माण केला आणि त्यांना कळत न कळत. आणखीन एक मुद्दा तुम्हाला मी सांगतो. माननीय VP सिंग आज हयात नाहीत. ते पंतप्रधान असताना त्यांनी आणखीन एक मोठी चूक केली, ती म्हणजे मुफ्ती मोहम्मद सईद यांना होम मिनिस्टर केलं. ज्यांची मुलगी ज्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाचं राज्य होतं. आणि त्यावेळी VP सिंग प्राईम मिनिस्टर असताना भारतीय जनता पक्षाचं समर्थन त्यांना होतं आणि त्याचे गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद होते. पुढं त्यांची मुलगी जम्मू काश्मीरची जी विघटनवादी आहे ती शेख म्हणजे फारुख अब्दुल्ला, आणि यांच्यामध्ये खूप फरक आहे. कारण फारुख अब्दुल्ला श्रीनगरमध्ये सुद्धा प्रणव मुखर्जींच्या सभेनंतर असतील किंवा नमाजनंतर भारत माता की जय म्हणालेले, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हो मी म्हणणार म्हणाले, ही माझी मातृभूमी आहे हे म्हणालेत. आज आपण त्यांना वेगळ्या ह्याच्यामध्ये ढकलतोय. तर याच्यामुळं
तिथलं सामाजिक आहे किंवा तिथलं समर्थन तिथल्या जनतेचं आपल्याला मिळणार आहे का? आणि ते जर नाही मिळालं समजा आपल्याला, तर मग काय होईल? आता उदाहरणार्थ ह्या खलिस्तानची मुवमेंट देखील कधी आत्ताची नाही, ही ब्रिटिशांनी घातली. मास्टर तारासिंग त्यांचे त्यावेळेचे नेते होते. ती मुवमेंट होतीच, पण हळूहळू ते समाविष्ट झाले आपल्यामध्ये. आणि माननीय स्वातंत्र्यवीर सावरकरांनी महाराजा हरिसिंगांना पत्र लिहिलं होतं की तुम्ही हिंदू राष्ट्र जाहीर करा, तुमचं स्वतंत्र राष्ट्र जाहीर करा. लक्षात घ्या, हे शक्य आहे का? म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे की बळजबरीने आपण हे कर्तव्य घेणार नाही, जो लोकशाहीच्या माध्यमातून. आणि आपण पाहतोय धर्माच्या नावावर, म्हणजे जे जिना कधीही नमाजाला गेले नाहीत आणि अभक्ष भक्षण म्हणजे त्यांच्या दृष्टीनं डुकराचा मांस ते खात होते आणि अपेय पेयन म्हणजे दारू पित होते, पण तरी त्यांनी मुस्लिम लीग स्थापन केली. कारण ब्रिटिशांना हे सगळं करायचं होतं. हे लिहिलं आहे त्या शेख अब्दुल्लाच्या आत्मचरित्रात की ब्रिटिशांना फोडा आणि झोडा हे करायचं होतं. त्याच्यावर त्यांनी आपण मात करण्याचा प्रयत्न केला, दुर्दैवाने ते होऊ शकलेलं नाही. आणि आज पाकिस्तान धर्माच्या नावावर झालं, पण एका धर्माच्या नावावर उभं राहिलेलं राष्ट्र हे 2 राष्ट्रांच्या तुकड्यामध्ये आज विभागले गेले. 71 साली 16 डिसेंबर जेव्हा 1971ला आपला विजय जाहीर झाला, 16 डिसेंबर 1971, आणि जगाच्या इतिहासामध्ये इतकं प्रचंड सैन्य कधीच या ठिकाणी शरण आलेलं नाही, ते आलं आणि पाकिस्तानचे 2 तुकडे झाले. आज पाकिस्तानमध्ये पख्तुनवा एक वेगळा, बलूच एक वेगळा असा प्रांत करण्याचा प्रयत्न होतो. म्हणजे धर्माच्या नावावर आपल्या शेजारी उभं राहिलेलं राष्ट्र हे होऊ शकत नाही. हा आपण बारकाईने जरा थोडासा काही लक्षात घेण्याच्या बाबी आहेत. राजीव गांधींनी देखील लिट्टेच्या बाबतीमध्ये श्रीलंकेशी शांती करार का केला? कारण त्या प्रांतामध्ये आपले तमिळ माणसं 150 वर्षापूर्वी गेली होती. पण जो लढा आपण जम्मू काश्मीरमध्ये करतो की जम्मू काश्मीर आमचा आहे, तसं सिलेन जर म्हणत असतील की तो प्रांत माझा आहे, आमचा आहे, तर त्याला आपण समर्थन नाही केलं, तो उद्या आपण जगाच्या बाजारामध्ये इथे उघडे पडू म्हणून तेही केलं. पण दुर्दैवाने त्यांचीही लिट्टेच्या दहशतवाद्यांनी हत्या केली, इंदिरा गांधींची दहशतवाद्यांनी हत्या केली. पण आपल्या सिक्युरिटीमधून धर्माच्या आणि जातीच्या नावावर सिक्युरिटीने सांगितलेलं असतानासुद्धा या दोघांनी तमा न बाळगता प्राणाची देशाच्या ऐक्यासाठी बलिदान केले, हे तुम्ही आम्ही विसरू शकणार नाही. आज लिट्टीची अवस्था काय? मग राजीव गांधींनी केलेला करार हा सन्मानाने झालेला होता, पण दुर्दैवानं तो त्यावेळी देखील काही लोकांनी विरोध केला की हे राजीव गांधींचं बरोबर नाही. आज काय अवस्था आहे? आज तिथल्या आपल्या तामिळ बांधवांना शेवटी त्या राज्यात समाविष्ट व्हावंच लागलं. लिट्टे आज त्याचं अस्तित्व नाही. खलिस्तानची मुवमेंट देखील आपल्या देशात हळूहळू आपण संपवलेली होती. दुर्दैवानं आपल्या काही कृतीमुळं, आपल्या काही गोष्टींच्यामुळं असं जर खतपाणी घातलं गेलं आणि या देशातल्या विघटनवादी शक्तींना आपण जर प्रोत्साहन दिलं, तर या देशाचं अखंडत्व, ऐक्य, लोकशाही, समानता आणि स्वातंत्र्य हे धोक्यात येईल. म्हणून हा प्रश्न 370 कलमामुळं संपला आहे का? नाही संपला अजून. तिथली बेकारी संपलेली नाही आहे. तिथल्या तरुणांच्या हातामध्ये त्यावेळी दगड होती, आत्ताही दगडच आहेत 370 कलमानंतर सुद्धा. 35 तुम्ही गेलं तर माझं तर चॅलेंजच आहे की इतर राज्यात का नाही केलं मग तुम्ही? हे जर तुम्ही अगदी गौरवाने सांगताय की आपण हे केल्यामुळं खूप छान झालं, मग मणिपूर, मिझोराम, नागालँडमध्ये काय? इतर आणखीन जे नॉर्थ ईस्टर्न बॉर्डरला ज्या आपले राज्य आहेत, ते प्रदेश आहेत, त्याचं काय? त्याचं आपण गेलेलं नाही आहे. आणि म्हणून हा प्रश्न शस्त्राच्या बळावर केवळ शस्त्र हे वापरलंच पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मिलिटरीचा इंटरव्हीन करून राजे त्रिभुवन नेपाळमध्ये राजेशाही वाचवली पंडित जवाहरलाल नेहरूंनी. काही प्रसंगी ते केले पाहिजे आणि आपल्या भारताने त्या लढाया करून पण दाखवलेल्या आहेत. आणि हे सगळं करत असताना विकासाच्या आणि तांत्रिक आणि विज्ञानाच्या गोष्टी आपण त्यासाठी अनुभवलेल्या आहेत. आणि म्हणून आज जम्मू काश्मीरमधला प्रश्न, आज मला तुम्ही सांगा कोण त्या ठिकाणी आहे? म्हणजे स्वतः शेख अब्दुल्लानी म्हटलेलं आहे की आमचं घराणं हे काश्मीर ब्राह्मणांचं आहे. त्यांचे पंजोबा त्यावेळी सौदी अरेबिया, अफगाण वगैरे हे जे आले त्यांच्यामुळे काही जे मुस्लिम झाले त्यामध्ये आम्ही झालो आहे. जसं बॅरिस्टर अंतुलेंनी सांगितलं होतं, आम्ही मूळचे करंदीकर आणि मूळचे ब्राह्मणच आम्ही म्हणतो, पण आम्ही नंतर मग त्यावेळच्या सगळ्या रेट्यामध्ये हे व्हावं लागलेलं आहे. महत्त्वाचा मुद्दा, अत्यंत महत्त्वाचा शेख अब्दुल्लांच्या दृष्टीनं आणि मग फारुख अब्दुल्लांचा त्या चळवळीमध्ये भारतीय राष्ट्रीय प्रवाहात जे मुस्लिम, त्या मुस्लिमांना ठेवण्याचं काम केलं आणि ते आवश्यकच आहे. तुम्ही असं आहे की 10% किती तुम्ही रोज हे केलं आणि त्यांची मनं सांभाळली नाही किंवा त्यांना आपल्याशी सामावून घेतलं नाही, तो दुर्दैवाने आपल्याला तिथं सारखं सातत्याने 24 तास लढाई किंवा शस्त्राच्या बळावर त्यांना रोखणं हे अशक्य होईल. आणि म्हणून अशक्य होईल म्हणजे करणंही योग्य नाही आहे. जर लोकशाही प्रधान देशामध्ये आपल्याला सर्वांना सामावून घ्यायचं असेल तर मग ह्या 370 कलमामुळे नेमकं काय घडलं? उलट शेख अब्दुल्ला आणि त्यांच्याबरोबर असलेल्या काही लोकांना सोडलं तर ही मुफ्ती मोहम्मद सईदची मुलगी
आणि तिच्यावर आणखीन विघटनवादी जे हुरियतचे लोक आहेत त्यांना कळत न कळत, म्हणजे ते पहिल्यापासूनच विरोधी होते, आता ते अधिक त्या दहशतवाद्यांना मदत करण्याच्या वातावरणामध्ये आहेत. आणि दुर्दैव चीनसारखा दुर्दैव एक प्रबळ शत्रू आपल्या सीमेवर दोन्ही बाजूला पाकिस्तानला आणि ह्यांना सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून माझी आपल्याला अतिशय कळकळीची विनंती आहे की 370 किंवा 35 याच्यामुळं तिथली बेकारी हटलेली नाहीत, त्या तिकडच्या तरुणांच्या मुलांच्या हातामधला दगडही गेलेला नाही, शिक्षणाची प्रगती जी आत्तापर्यंत मध्यवर्ती सरकारच्या माध्यमातून झालेली होती ती खुंटली आहेत. आणि आता तर महामारीमुळे आपल्या देशातच सगळ्या शाळा कॉलेज हे सगळी बंद आहेत दुर्दैवाने. या सगळ्या वातावरणामध्ये बेकारी संपली नाही, इंडस्ट्री नवीन जात नाही. 370 कलमानंतर कुठली इंडस्ट्री गेली तिथं काय झालं मला तुम्ही सांगा बरं. उलट इंदिरा गांधींच्या पासून आणि त्याच्या अगोदरपासून एक एक कलमं कशी तिथली काढली हे मी आत्ताच सांगितलं. गव्हर्नर नेमण्याचा आपल्याला अधिकार नव्हता, आता गव्हर्नर आहे. राज्य बरखास्त करण्याचा अधिकार नव्हता, आपल्याला अधिकार आहे, तो नव्हता अगोदरच्या ह्याच्यामध्ये. ही सगळी कलमं त्यातनं काढून टाकलेली आहेत. जजच नेमण्याचा अधिकार नव्हता. अशी एक एक सगळी कलमं काढत काढत ते 370वा कलम हे तशा अर्थानं खिळखिळं केलं होतं. आणि मग हळूहळू आणखीन ते संपुष्टात आणायचंच होतं खरं सर्वांना. ते काही पाहिजे होतं असं थोडंच आहे. पण नाईलाज म्हणून आजही माननीय मोदी साहेब जरी पंतप्रधान असले आणि अमित शहा गृहमंत्री असले तरी मिझोरम नागालँडमधलं 35 त्यांना आजही काढता आलेलं नाही आहे, नाही काढता येणार. आणि म्हणून माझ्या दृष्टीने असं वाटतं की नोटाबंदी असू द्या किंवा आणखीन तुम्ही 370 कलम काढू द्या, तिथला प्रश्न मिटलेला नाही, दहशतवाद संपलेला नाही. पाकिस्तानमधनं येणारी जे फिदाईन असतील, अल कायदा असतील, पुष्कळ लोक आहेत, ते अजून संपलेले नाहीत. आणि आज शक्तिशाली चीन त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यावेळी निदान रशिया प्रत्येक वेळी भेटो आपल्याकरता वापरत होता. जी अमेरिका आज आपली मैत्र आहे, त्या अमेरिकेने भरभरून पाकिस्तानला शस्त्र आणि मदत केलेली ही विसरता कामा नये आपण त्यावेळी. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा सगळी पार्श्वभूमी पाहावी लागते काही निर्णय घेत असताना, ते पाहण्याची फार गरज होती असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की आजही हा प्रश्न संपलेला नाही. 370 कलम 35 हे त्यांची मनं सामावून घेऊन त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना ह्या आपल्या मूळ प्रवाहामध्ये भारतीय अशा आणल्याशिवाय हा प्रश्न संपू शकत नाही. हे कागदावर आपल्याला समाधान आहे. भाषण करताना जोरदार केलं की टाळ्या वाजतात समोर, पण टाळ्या म्हणजे यश नाही आहे. तुम्हाला सांगतो टाळ्या काय, तुम्हाला सांगतो समोर बसलेली माणसं, मी एक बोललो ते टाळ्या वाजवतील, भंडारी दुसरं माझ्या विरुद्ध बोलून ते टाळ्या वाजवतील. टाळ्या समोर दोन्ही वेळा वाजवतात बरं का. खरं म्हणजे मला बाळासाहेब भारती एकदा म्हणाले होते की लोक टाळ्या काय वाजवतात त्याच्यावर एक आपण बोललं पाहिजे म्हणाले. खरं कारण सुरुवातीचा मुद्दा खोडून काढणारा अध्यक्ष असला पुन्हा टाळ्या, म्हणजे पहिल्याला टाळ्या पडलेल्याच असतात. म्हणून टाळ्या मिळणं म्हणजे देशाचं स्वातंत्र्य, ऐक्य, लोकशाही, प्रगती आणि प्रश्न संपले असं होत नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की 370 कलम 35 हे कलम नुसतं हटवून चालणार नाही. ती जी आपण कारण आपला हुकुमशाही नाही, आपला लोकशाही प्रधान देश आहे. आणि म्हणून सर्वांना त्या लोकशाहीला समोर जायचं आहे. त्यांची मतं आणि त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आपण सामूल करून घेतल्याशिवाय हा प्रश्न संपणार नाही. नुसतं कागदोपत्री कायदे रद्द करणं आणि काढणं ह्याच्यामुळे काही प्रश्न संपत नाही असं माझं अतिशय प्रामाणिक मत आहे. त्यामुळे हा प्रश्न काही संपलेला नाही असं माझं अतिशय प्रामाणिक मत आहे. धन्यवाद. धन्यवाद दादा. जम्मू काश्मीरमधील कलम 370 आणि 35A हटवल्यामुळे हा राष्ट्रीय प्रश्न संपला का, या परिसंवादामध्ये दादांनी अनेक उदाहरणांसह अभ्यासपूर्वक आणि विस्ताराने या ठिकाणी चर्चा केली. एकंदरीत हा राष्ट्रीय प्रश्न संपलेला नाही, बेकारी हटलेली नाही आणि दहशतवादसुद्धा संपलेला नाही, फक्त कागदावर समाधान आहे असे प्रामाणिक मत उल्हासदादा पवार यांनी या ठिकाणी व्यक्त केलं. आता यानंतर या ठिकाणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना निमंत्रित करतो, पाहूया ते काय म्हणतात ते. माधव भंडारी. सन्मान्य उल्हासदादा पवार, दिलीप भाऊ बराटे, व्ही.डी. पिंगळे आणि उपस्थित सर्व मित्र, आयोजकांच्या माहितीसाठी थोडा माझा परिचय आधी देतो. मी आता भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे. आणि मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा मुख्य प्रवक्ता 10 वर्ष होतो. काय झालं आमच्याकडे, जे आमच्या पक्षात सुद्धा लोक अजून मलाच मुख्य प्रवक्ता म्हणतात.
आता मी उपाध्यक्ष होऊन वर्ष झालं तरी कधी कधी असा काय म्हणतात त्याला एक समजूत डोक्यात बसलेली असते, त्याचा हा परिणाम असतो. ठीक आहे, पण त्याने काही बिघडत नाही, फक्त माहिती अद्ययावत करण्यापुरतंच मी सांगितलं. 370 कलम आणि 35A हटवल्यामुळे हा राष्ट्रीय प्रश्न संपला का, या विषयावरती आताच उल्हासदादाने खूप चांगली मांडणी केली. आणि त्यांनी जे सुरुवातीलाच सांगितलं आणि शेवटीही सांगितलं की 370 आणि 35A हटवल्यामुळे हा राष्ट्रीय प्रश्न संपलेला नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे की 370 कलम आणि 35A हटवलं म्हणून जो राष्ट्रीय प्रश्न संपला, ही परिस्थिती नाही असं कोणीच म्हणत नाही. हा प्रश्न आजही आहे. पण त्यातलं एक वास्तव लक्षात ठेवलं पाहिजे की 75 वर्षांचा प्रश्न 15 महिन्यात संपत नसतो. 75 वर्ष तयार झालेला प्रश्न हा संपायला काही वेळ द्यावा लागतो, काही काळ द्यावा लागतो, अनेक पावलं उचलावी लागतात. आणि त्यानंतर काही एका ठराविक विशिष्ट कालावधीला, काही ठराविक काल नाही, काही काळ त्याला द्यावा लागतो. काळानंतर त्याचे परिणाम झाले नाही झाले ह्याचं उत्तर आपल्याला एक 5-10 वर्षानंतर मिळेल. आजच्या परिस्थितीमध्ये हा प्रश्न संपलेला नाही वस्तुस्थिती, आणि ते नाकारण्याचं कोणालाही कारण नाही. दादांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. बेकारी संपली का, दगड मारणारे संपले का, मी त्या मुद्द्यांकडे नंतर येतो. 370 कलम घटनेमध्ये जे आलं, मुळात ते घटनेचा भाग होतं का, तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ते घटनेचा भाग नव्हतं. आपण घटना स्वीकारली 1950 साली, आणि 370 कलम घटनेमध्ये आलं ते 1954 साली. त्यावेळेला घटना समिती बरखास्त झाली होती, संसदेला अधिकार आले होते. आणि संसद घटना दुरुस्ती करून एखादं कलम काढू शकते किंवा घालू शकते, पण संसदेने घटना दुरुस्ती करून 370 घटनेत घातलंय का, तर संसदेने घटना दुरुस्ती करून 370 घटनेमध्ये घातलेलं नाही. 370 कलम घटनेमध्ये जे आलं ते 1954 साली राष्ट्रपतींच्या एका अधिसूचनेने आलं. मी आता त्या सगळ्या तांत्रिकतेत जात नाही, पण साध्या शब्दात सांगायचं तर मागच्या दाराने हे कलम घटनेमध्ये आलं. लोकशाहीची आणि संविधानाच्या कुठल्याही कामाची प्रक्रिया न करता हे कलम घटनेत आलं. आणि 1935 तर त्याच्यानंतर आलं, तेही असंच मागच्या दाराने आलं. तेही काही संसदेमध्ये चर्चा करून त्याच्यावरती आलं अशातला भाग नाही. त्यामुळे संविधानाबद्दलची कुठल्याही प्रकारची सन्मानाची भावना न बाळगता, संविधानाची कार्यपद्धती मान्य न करता, संसदेचे अधिकार सुद्धा मान्य न करता, केवळ आपली इच्छा म्हणून, किंवा दारांच्या भाषेमध्ये सांगायचं तर त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीची गरज वाटली म्हणून हे 370 कलम 35A हे घटनेमध्ये मागच्या दाराने घुसवण्यात आलं. पुढची इतकी वर्ष ते चालू राहिलं. हे त्या घटनेमध्ये घालताना, मागच्या दाराने घुसवताना, त्यावेळेचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी म्हटलं होतं ही तात्पुरती व्यवस्था आहे. आणि नुसतं भाषणात नाही, त्या कलमातही आहे की इट इज अ टेम्पररी अरेंजमेंट. आता 1954 साली केलेली तात्पुरती व्यवस्था पुढची 46 वर्ष नाही, आत्ताची 19 वर्ष, 65 वर्ष चालूच राहील. तात्पुरत्या शब्दाची व्याख्या काय? 65 वर्ष तात्पुरती व्यवस्था असू शकत नाही. आणि मग त्याच्यामध्ये
ते करताना ते बोलता घुस त्या घटनेमध्ये सामील करताना पंडित नेहरूंनी त्या भाषणात असं म्हटलं होतं की ये घिसते घिसते घिस जाएगा. हे घासत 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 कधीतरी नाहीच होईल. कधी नाहीच होईल माहित नाही, होईल. पंडित नेहरू हे स्वतःला सायंटिफिक टेम्परचे म्हणवत असत. स्वतःचं लिजेंडरी टाईप सायंटिफिक टेम्पर असा शब्द त्यांचे सगळे चाहते त्यांच्याबद्दल वापरत असत. तर त्या लिजेंडरी सायंटिफिक टेम्परमध्ये घिसते घिसते घिस जाएगा हे कसं कुठे बसतं? घिसते घिसते घिस जाएगा हे राज्यघटनेबद्दल संविधानाबद्दल नाही म्हणू शकत. त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी निश्चित भूमिका मांडावी लागते, निश्चित भूमिका असावी लागते. तात्पुरतं म्हणजे काय ह्याची व्याख्या करावी लागते. आणि ही व्याख्या संविधानाने केलेली आहे इतर ठिकाणी. संविधानाने ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारची आरक्षणं दिली त्यावेळेला संविधान सभेने म्हटलेलं आहे की ही आरक्षणाची व्यवस्था कायमची नाही, तात्पुरती आहे. आणि त्या तात्पुरतीची त्यांनी व्याख्या त्यावेळेला 10 वर्ष केली होती, नंतर 20 वर्ष केली. आपण संसदेमध्ये दरवेळेला घटनादुरुस्ती करून ती मुदत वाढवतो. म्हणजे या तात्पुरत्या शब्दाची व्याख्या करण्याची पद्धत, व्यवस्था ही संविधानाने घालून दिली आहे, पण आपण ती इथे लागू करत नाही. आणि हा खरा मुद्दा आहे की काश्मीर हा विषय, त्याला आपण ह्या देशाची कुठली व्यवस्था लागू करायला तयार नव्हतो. म्हणजे दादांनी हैदराबादचं उदाहरण दिलं, जुनागडचं उदाहरण दिलं, त्रावणकोरचं उदाहरण दिलं. हैदराबाद, जुनागड, त्रावणकोर यांच्याबद्दल जी भूमिका आपण स्वीकारली संस्थानं विलीन करण्याच्या बाबतीत, 500 पेक्षा जास्त संस्थानं त्यावेळेला विलीन केली. आणि या 500 पेक्षा जास्त संस्थानं विलीन करत असताना जम्मू काश्मीर सारखी वेगळी परिस्थिती असलेली 5-10 संस्थानं होतीच. जम्मू काश्मीरपेक्षा लोकसंख्येने मोठी असलेली संस्थानं होती. म्हणजे जम्मू काश्मीरला जर एक 370 लागू करायचं होतं तर मग ते जुनागडला का नाही केलं, हैदराबादला का नाही केलं, आणखीन 4-2 संस्थानांना का नाही केलं? 500 पेक्षा जास्त संस्थानांना एक न्याय आणि एकट्या जम्मू काश्मीरला वेगळा न्याय, हे जे त्या दिवसापासून आपण करत आलो त्याचे परिणाम पुढच्या काळामध्ये फुटीरतावादाचे बीज त्याच्यात होती की संपूर्ण देशापेक्षा तुम्ही वेगळा, तुम्ही संपूर्ण देशासारखे नाही आहात. हे आपण पहिल्या दिवसापासून आपणच त्यांना सांगत आलो. आणि 370 कलम घटनेमध्ये 1954 साली आलं, ह्याचा जो उल्लेख केला त्याचा आणखीन एक महत्वाचा भाग आहे की फाळणी 1947 साली झाली. काश्मीरचं भारतातलं विलिनीकरण 1947 मध्ये झालं. 1947 मध्ये 370 नव्हतं. विलिनीकरण करण्याची अट 370 नव्हती. 370 1954 मध्ये आलं. मग जर विलिनीकरण करण्याची अट 370 नव्हती, विलिनीकरण करताना वेगळा दर्जा मागण्याचा हट्ट नव्हता, तर मग आपण 7 वर्षांनी 370 कलम घालून 35 घालून हा सगळा वेगळा घाट का घातला, कशासाठी घातला, कुणासाठी घातला आणि त्यातून काय साध्य केलं? एक नेहमीच सांगितलं जातं, दादांनी त्याचा उल्लेख केला की आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्यांना बरोबर घेतलं पाहिजे. खरं आहे, वस्तुस्थिती सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे, सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे, यामध्ये काही दुमत नाही. भारताची फाळणी करताना एक असं सांगितलं गेलं की एकदा मुसलमान धर्माच्या आधारावर फाळणी मागतायत, त्यांना एकदा त्यांचा पाकिस्तान देऊन टाकला की या देशातला हिंदू मुस्लिम संघर्ष संपेल. काय झालं? 1947 साली पाकिस्तान देऊन टाकला, काय फरक पडला? एक शेजारी शत्रू राष्ट्र निर्माण झालं, या पलीकडे काही फरक पडला नाही. 1947 ते 1977 30 वर्षामध्ये, पुढचं मी आकडेवारीच सांगत नाही,
पण 1947 ते 1977 ज्या काळामध्ये संपूर्णपणे काँग्रेसची एकहाती सत्ता देशावर होती, पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांचा प्रभावी नेतृत्व देशामध्ये होतं, अन्य कोणी विरोधी पक्ष नाव घ्यायला नव्हते, आम्ही तर कुठेही खिचगणितीत नव्हतो, त्या 30 वर्षामध्ये ह्या देशामध्ये जे दंगे झाले त्या दंग्यांची सरासरी महिन्याला 2 पेक्षा जास्त आहे. आणि ह्या 30 वर्षामध्ये ह्या दंग्यांमध्ये जी लोक मारली गेली त्यांची संख्या दिवसाला 20च्या पेक्षा जास्त आहे. इतके हजारो लोक या 30 वर्षामध्ये जातीय दंग्यांमध्ये मारले गेले. आणि जातीय दंगे म्हणजे कुठल्या, आपल्या देशातल्या शब्दांच्या व्याख्या वेगळ्या असतात. तात्पुरत्या शब्दाची व्याख्या अगणित. तसं जातीय म्हणजे जातीय नाही, जातीय म्हणजे हिंदू मुस्लिम. जर फाळणी केल्यानंतर हा प्रश्न संपणार होता, तर फाळणीनंतरच्या 30 वर्षामध्ये एवढे दंगे का झाले आणि इतक्या लोकांचे बळी त्यात का गेले? आपण कधी या प्रश्नाची चर्चा करणार की नाही? आपण कधी या प्रश्नाचं विश्लेषण करणार की नाही? आपण ह्यातले मुद्दे समजून घ्यायचा प्रयत्न करणार की नाही? आणि हे मुद्दे समजून घेऊन त्याच्यावरती काही ना काही कारवाई करण्याचा, काही ना काही बदल करण्याचा प्रयत्न करणार की नाही, हा त्यातला प्रश्न आहे. आणि तेच जम्मू काश्मीरच्या या बाबतीत लागू आहे. 370 करून 35 घालून जम्मू काश्मीरला वेगळा दर्जा दिला. दादांनी बेकारीचा मुद्दा उपस्थित केला. म्हणजे मला, दादा माफ करा, पण तुमचं ऐकत असताना मला असं वाटलं की हा काश्मीरमधल्या बेकारीचा प्रश्न 2019 मध्ये निर्माण झाला. त्याच्या आधी सगळे आलबेल होतं, भरपूर रोजगार होता त्यावेळेला, नाही का? देशामध्ये आता सुद्धा त्यावेळी बेकारीच आहे, कुठं दाखवते नव्हते. म्हणजे 1947 मध्ये काश्मीर भारतात आल्यानंतर सुद्धा आणि 54 मध्ये 370 लावल्यानंतर काय झालं, बेकारीच्या क्षेत्रात काय झालं? तर मी एक साधी आकडेवारी आपल्याला देतो की जम्मू काश्मीरची, संपूर्ण राज्याची विजेची वार्षिक गरज ही साधारणपणे 1200-1300 मेगावॅट आहे. आता जम्मू काश्मीरचा भौगोलिक विस्तार, जम्मू काश्मीरची लोकसंख्या, हे सगळं लक्षात घेतल्यानंतर फक्त 1200-1300 मेगावॅट त्यांची विजेची गरज असणं हा आणखीन एक वेगळा मुद्दा आहे. की 1200-1300 मेगावॅट विजेची त्यांची गरज आहे, ह्याचा अर्थ शेती आणि उद्योग ह्याचा काही विकास झालेला नाही, म्हणून एवढी कमी वीज त्यांना लागते. पण एवढी कमी वीज लागत असताना त्या 1200-1300 मेगावॅट विजेपैकी फक्त 250 मेगावॅट वीज काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये निर्माण होते. उरलेली सगळी 900 मेगावॅटपेक्षा जास्त वीज ही केंद्र सरकारच्या वीज निर्मितीतून त्यांना बाहेरच्या, जम्मू काश्मीरच्या बाहेरून त्यांना द्यावी लागते. जम्मू काश्मीरमध्ये वीज निर्मिती होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे का? तर अशी वस्तुस्थिती नाही. जम्मू काश्मीरमध्ये पाण्याचे जे उद्भव आहेत, नद्या आहेत, भौगोलिक परिस्थिती आहे, त्याच्यामधून अत्यंत स्वच्छ, ज्याला पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वात स्वच्छ वीज म्हणतात, कमीत कमी प्रदूषण निर्माण करणारी वीज म्हणतात, ती जलविद्युत. 16,300 मेगावॅट वीज ही जम्मू काश्मीरमध्ये निर्माण होऊ शकते. ही जम्मू काश्मीरची भौगोलिक परिस्थिती आहे, एवढे तिथे पाण्याचे उद्भव उपलब्ध आहेत. 75 वर्षामध्ये 16,300 मेगावॅट पैकी फक्त 250 मेगावॅट वीज ही जम्मू काश्मीरमध्ये निर्माण होते. आणि त्या 250 मेगावॅट पैकी जलविद्युत किती आहे? तर ती 90 मेगावॅट पेक्षा सुद्धा कमी. उरलेली वीज आहे ती कोळशावरची आहे आणि गॅसवरची. मग आपण जम्मू काश्मीरला वेगळा दर्जा देऊन जम्मू काश्मीरवरती एवढा खर्च करून काय केलं? जम्मू काश्मीरला वेगळा दर्जा देताना हे अपेक्षा होती की त्यांचा विकास होईल, त्यांची प्रगती होईल. त्यांचा विकास काय झाला, प्रगती काय झाली? तर
सगळ्या जम्मू काश्मीरचा नाही भारताचं वैभव मानलं जाईल असं दल सरोवर, की ज्या दल सरोवराची नोंद ही जागतिक सौंदर्य स्थळामध्ये, पर्यटन स्थळामध्ये आहे. 24 चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ असलेलं हे विशाल सरोवर आहे, होतं एकेकाळी. जेव्हा जम्मू काश्मीर भारताबरोबर जोडलं गेलं त्यावेळेला 24 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेलं हे दल सरोवर आज फक्त 10 चौरस किलोमीटर शिल्लक आहे. बाकीचं 14 चौरस किलोमीटर सरोवर हे त्याच्यामध्ये सांडपाणी सोडून, भर घालून, जमीन तयार करून ज्या मंडळींची नावं दादा तुम्ही घेतलीत सत्ताधाऱ्यांनी, त्यांनी बळकावलेलं आहे. ही प्रगती झाली. सामान्य काश्मीरी माणूस दरिद्रीच राहिला. सामान्य काश्मीरी माणसाला काही मिळालं नाही. बेकारी तर हटलीच नाही, बेकारी वाढली. शेती संपली, कारण कुठल्याही प्रकारचा सिंचन प्रकल्प उभा राहिला नाही. कुठल्याही प्रकारचा जेव्हा जलविद्युत प्रकल्प उभा राहतो त्याच्यावर सिंचन प्रकल्प उभे राहत असतात. 16,200 मेगावॅट वीज निर्मितीचे जलविद्युत प्रकल्प उभे राहिले असते तर जम्मू काश्मीरमध्ये इतकं पाणी झालं असतं की सिंचनाचं पाणी बाहेर देऊन त्यांनी पैसा मिळवला असता. त्यांची विजेची गरज भागून त्यांनी वीज विकून त्यांनी पैसा मिळवला असता. यातलं काही झालं नाही. उलट सिंचनाची व्यवस्था झाल्याने शेती संपली, वीज निर्मिती नाही, उद्योग उभे राहिले नाहीत. आणि बेकारी दूर करण्याची कल्पना म्हणजे काय तर सरकारी नोकऱ्या देणं. जगातलं कुठलं सरकार 100% जनतेला नोकऱ्या देतं? जगात आहे कुठलं सरकार? 100% लोकसंख्येला सरकारी नोकऱ्या देणारं सरकार जगात कोणी बघितलंय का? आणि कशासाठी देईल? रोजगार जो व्हायचा असतो निर्माण, तो रोजगार वेगवेगळ्या क्षेत्रात निर्माण व्हावा लागतो. मग तो रोजगार शेतीच्या क्षेत्रात होतो, तो रोजगार व्यवसायाच्या क्षेत्रात होतो, तो रोजगार उद्योगाच्या क्षेत्रात होतो, पर्यटनाच्या क्षेत्रात होतो. यातलं काहीही 70-75 वर्षामध्ये जम्मू काश्मीरमध्ये होऊ शकलं नाही. जे होतं ते बंद पाडलं. एक जमाना होता आपल्यापैकी, आता इथे बरेच जण 50-60च्या पुढचे दिसत आहेत. आपण आपल्या तरुणपणी जे सिनेमे बघत होतो, हिंदी सिनेमे, त्या हिंदी सिनेमांमधली नयनरम्य दृश्य ही काश्मीर बनली होती. आणि त्यांचं शूटिंग जेव्हा काश्मीरमध्ये होत असे तेव्हा त्या इंडस्ट्रीमधून काश्मीरमधल्या तरुणांना रोजगार मिळत होता. त्या इंडस्ट्रीमधून, त्याच्यामधून जे व्यवहार होते, ते अर्थव्यवहार होता, आर्थिक उलाढाल होत होती, त्याचा फायदा जम्मू काश्मीरला होत होता. जम्मू काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला त्या हिंदी सिनेमांच्या शूटिंगचा फायदा होता. याच दहशतवाद्यांनी, अतिरेक्यांनी हे शूटिंग करण्याच्या बंद पाडलं. एक मोठा रोजगाराचं क्षेत्र, एक मोठं व्यवसायाचं क्षेत्र, एक मोठं आर्थिक उलाढालीचं क्षेत्र बंद पाडलं. आज आपल्याला जम्मू काश्मीरची दृश्य हिंदी सिनेमांमध्ये बघायला मिळत नाहीत. अनेक गोष्टी आहेत. अमरनाथची यात्रा, अमरनाथच्या यात्रेमुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेमध्ये साधारणपणे 5 ते 7% भर पडतो. हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. पण अमरनाथची यात्रा बंद पाडायचा प्रयत्न झाला, काही काळ बंदही पडली. आता पुन्हा ती सुरू झाली आणि जी पहिली 15 दिवसाची होती आता 2 महिने चालते. तो एक वेगळा विषय, मी त्याच्यात आता जात नाही. त्यामुळे असे वेगवेगळे विषय जे ह्याच्यामध्ये झाले, त्या सगळ्या परिस्थितीमधून जम्मू काश्मीर वेगळं ठेवून जम्मू काश्मीरचा कुठलाही फायदा झाला नाही. फरक काय पडला तर 2019-20 या आर्थिक वर्षाचा जम्मू काश्मीरचा अर्थसंकल्प 71,193 कोटी रुपयांचा आहे. त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरचं स्वतःचं महसुली उत्पन्न 12,932 कोटी रुपयांचं आहे. बघा, 71,193 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात ह्या राज्याचं स्वतःचं उत्पन्न 12,932, म्हणजे आपण 13,000 कोटी धरू. त्याशिवाय करामधून वेगळे उत्पन्न मिळतं ते 6,000 7,000 कोटी, म्हणजे सगळं मिळून साधारणपणे या 71,000 कोटींपैकी 19 ते 20,000 कोटी रुपये हे जम्मू काश्मीर राज्याचे स्वतःचे आहेत. उरलेले 51,000 कोटी रुपये केंद्र सरकार त्यांना देणार आहे.
आणि हे फक्त 19-20 या वर्षातलं नाही आहे, तर गेली 70 वर्ष 72 वर्ष हेच चालू आहे की त्या राज्याच्या अर्थसंकल्पामधला 80% वाटा, त्या राज्यात खर्च झालेल्या निधीचा 80% वाटा हा केंद्र सरकार देतं. एवढा प्रचंड निधी वर्षानुवर्ष त्या राज्यामध्ये ओतत राहिल्यानंतर सुद्धा त्या राज्यात वीज प्रकल्प उभे राहिले नाहीत, त्या राज्यात उद्योगधंदे उभे राहिले नाहीत, त्या राज्यात व्यवसाय उभे राहिले नाहीत, चालू असलेले व्यवसाय बंद पडले, चालू असलेले उद्योग बंद पडले, शेतीचा विकास झाला नाही, रस्त्यांचा विकास झाला नाही. आपण विश्वास ठेवू शकणार नाही, पण रेल्वेचं जाळं सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये नाही. जम्मू काश्मीर हे जम्मू आणि काश्मीर हे 2 भाग जोडणारी रेल्वे काश्मीरमध्ये आजतागायत नव्हती. आत्ता त्याचं काम चालू आहे गेल्या 5 वर्षामध्ये 6 वर्षामध्ये. राष्ट्रीय महामार्गांचं जाळं नाही, रेल्वेचं जाळं नाही, खेड्यातले रस्ते तर अजून भयानक आहेत. मग नेमकं या 370 कलमामुळे 35 मुळे कुणाचं भलं झालं, कुणाचा फायदा झाला? विकासाचा मुद्दा जर आपण विचारामध्ये घेतला, आणि तोच घ्यावा लागतो, शेवटी विकास हाच पहिला मुद्दा आहे. जम्मू काश्मीर सारखीच भौगोलिक परिस्थिती असलेली शेजारची हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, ही राज्य कुठल्या कुठे गेली? आज हिमाचल प्रदेशचं उत्तराखंडचं जर दरडोई उत्पन्न काढलं तर भारतातल्या सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये आणि सर्वात जास्त जनता पैसा बाळगून असलेल्या राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आहेत. जम्मू काश्मीरचं ते होऊ शकलं नाही. खरं जम्मू काश्मीर ह्याच्यापेक्षा पुढे गेलं असतं, एवढी त्यांच्याकडे भौगोलिक समृद्धी आहे, साधन संपत्ती आहे. पण त्यांना वेगळं ठेवण्याच्या नादामध्ये, त्यांचा वेगळेपणा सांभाळण्याच्या नादामध्ये आपण त्यांना विकासाच्या प्रक्रियेपासून पूर्णपणे बाजूला ठेवलं. आणि दुसरा यातला भाग आहे की या 370 कलमामुळे 35 मुळे नेमकं काय झालं? तर या 370-35 मुळे बाहेरून जाणाऱ्या लोकांना काश्मीरमध्ये अधिकार नव्हते, हा मुद्दा आहेच, तो वेगळा. म्हणजे काश्मीरचे गुलाम नबी आझाद, उल्हासदादा त्यांना अकोल्यामध्ये आणून खासदार करू शकतात. मौलाना आझाद पख्तुनिस्तानमधून निवडून आले हो, होते. मौलाना आझाद पख्तुनिस्तानमधून निवडून आले होते. सांगतो तुम्हाला, काँग्रेसच्या पण उल्हासदादांना श्रीनगरमधून नगरपालिकेचं तिकीट सुद्धा देता येणार नाही. बरोबर, नगरपालिका शक्यच नाही इथे आहे ना, ना. लोकसभेचंही देता येणार नाही, लोकसभेचंही देता येणार नाही, देता आलं नसतं. कारण 370च्या 35च्या तरतुदीमुळे काश्मीरच्या नागरिकत्वाची व्याख्या वेगळी होती आणि भारताच्या नागरिकत्वापेक्षा काश्मीरचं नागरिकत्व वेगळं आहे, ही त्यातली तरतूद होती. आपण का वेगळेपणा सांभाळत होतो? म्हणजे या 35 मुळे बाहेरच्या माणसाला समजा यायला मिळत नव्हतं, ठीक आहे, आपण काही काळ त्याच्यावरती सुद्धा फार वाद नको घालूया, सोडून देऊ. पण काश्मीरमधल्या काश्मीरी महिलेने काश्मीरच्या बाहेरच्या व्यक्तीशी विवाह जर केला तर तिचे काश्मीरमधले सगळे अधिकार रद्द होत होते. काश्मीरमधलं तिचं घर सुद्धा तिच्या मालकीचं राहत नव्हतं. काश्मीरमधल्या तिच्या पैतृक संपत्तीवरचा अधिकार नष्ट होत होता. आणि ह्याच्या विरुद्ध अनेक भगिनी कोर्टात गेल्या, सर्वोच्च न्यायालयात गेल्या, त्यातल्या काही जणींच्या बाजूने निकाल झाला, काही जणींचे निकाल त्यांच्या विरुद्ध गेले. का हा भेदभाव? एका बाजूला आपण या देशामध्ये पुरोगामित्वाची चर्चा करताना, पुरोगामी भूमिका घेताना, स्त्रियांचे अधिकार मान्य करताना, पैतृक संपत्तीमध्ये स्त्रियांना 50% वाटा देण्याचे कायदे करतो, पण हे कायदे करताना वरती एक वाक्य असतं की हा कायदा जम्मू काश्मीरला लागू नये. जे जे कायदे या देशामध्ये केले गेले या काळात, त्या सगळ्या कायद्यांच्या विधेयकाच्या कपाळावरचं पहिलं वाक्य असायचं की हा कायदा जम्मू काश्मीरला लागू नये. का म्हणून?
या 35 मुळे काश्मीरमध्ये पिढ्यानपिढ्या राहणारे, म्हणजे आज मी गेलो म्हणून मला काश्मीरमध्ये अधिकार नाही मिळाला, ठीक आहे, चला मी आज गेलो नाही मिळाला. आपल्याकडेही बाहेरचा आतला हे असतं, गावठाणातली गावठाणाच्या बाहेरचा हाही मुद्दा आपल्याकडेही असतो. ठीक आहे, मी ती भावना, त्या भावनेबद्दल माझं काही फार तक्रार नाही. पण 150 वर्ष जे तिथे राहिलेत, 5-5, 10-10 पिढ्या ज्यांच्या तिथे आहेत, त्यांना सुद्धा काश्मीरचं नागरिकत्व मिळालं नाही. आणि हा वर्ग कोण होता? तर हा सगळा वर्ग पंजाबमधून, आजचा हरियाणामधून, आजच्या हिमाचल प्रदेशमधून, जम्मू काश्मीरमध्ये त्या काळामध्ये सफाईसाठी नेलेले कामगार जे होते, एका अर्थाने गुलाम 150 वर्षापूर्वीचे, हे सर्व आपले दलित बांधव जे हिंदू आहेत धर्माने, अशा जवळजवळ 7-7.5 लाख कुटुंबांना 1947 पासून कालच्या 2019 पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये नागरिकत्वाचा कुठलाही अधिकार नव्हता. त्यांना जम्मू काश्मीरमध्ये नोकरी मागण्याचा अधिकार नव्हता, त्यांना जम्मू काश्मीरमध्ये मतदानाचा अधिकार नव्हता. आपण लोकशाहीचं एवढं कौतुक सांगतो, आणि खरं आहे आपली लोकशाही जगातली मोठी लोकशाही आहे. घटना स्वीकारताना आपण एका व्यक्तीचं एक मत हा समतेचा मंत्र स्वीकारला, पण हा समतेचा स्वीकारलेला मंत्र आपण आपल्याच देशातल्या एका भागाला 70 वर्ष लागू केला नाही. का नाही केला? ते दलित होते म्हणून की ते हिंदू होते म्हणून? प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. आणि बाहेरून आलेल्यांना नागरिकत्व द्यायचं नाही असं जर काश्मीरमधला मुद्दा होता, तर पाकव्याप्त काश्मीरमधून नव्हे, पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या लोकांना, एवढंच नाही तर पाकिस्तानमधून आलेल्या लोकांना आत्ता सुद्धा काश्मीरचं नागरिकत्व मिळालं. त्यांनी काश्मीरमधून निवडणुका लढवल्या. जे नेमकं कुठल्या प्रकारचं राजकारण आहे? कशासाठी आहे? हा जो विघटनवादाचा सगळा विषय होता, मी याला कुठल्याही प्रकारचं पक्षीय राजकारणाच्या अंगाने मी जात नाही. मला आता ह्या ठिकाणी जायचं नाही. पण पंडित नेहरूंनी, काँग्रेसनी 1947 सालापासून काश्मीरबद्दल जी भूमिका स्वीकारली, त्या भूमिकेने जम्मू काश्मीरचा प्रश्न 70 वर्षात सुटला नाही. ही ऐतिहासिक वस्तुस्थिती, ती आपल्याला नाकारता येणार नाही. मग याच्यामध्ये नेहरूंना दोष दिला असं म्हणण्याचं कुणाला काही कारण नाही. आपण जेव्हा इतिहासाची चर्चा करतो, आपण जेव्हा होऊन गेलेल्या घटनांची चर्चा करतो, त्यावेळेला एखादा निर्णय घ्यावा लागतो, ठीक आहे. परंतु त्यावेळेला घेतलेल्या निर्णयाचे परिणाम पुढच्या 10, 20, 25, 50 वर्षात काय झाले, ह्याची चर्चा 50 वर्षानंतरच होणार आहे. आणि ती 50 वर्षानंतर होणाऱ्या चर्चेमध्ये जर त्यावेळेचा निर्णय अयोग्य ठरला, अयोग्य वाटला, त्याचे परिणाम योग्य पद्धतीने अपेक्षेप्रमाणे मिळालेले नाहीत असं दिसलं, तर ते म्हणावं लागेल. आणि ते म्हणल्यामुळे कुणाचंही काही कमीपणा होतो असं मानण्याचं कारण नाही. शेवटी इतिहासाचं विश्लेषण इतिहास म्हणूनच करावं लागतं. आणि मग त्याच्यामधून काय काय निष्पन्न होईल ते आपल्याला मान्य करून, त्यानंतर त्याच्यातून इतिहासाचं विश्लेषण का करायचं, तर त्या काळात झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत, त्या चुका दुरुस्त करता याव्यात, त्या पद्धतीने बदल करता यावेत, म्हणून इतिहासाचं विश्लेषण करावं लागतं. पंडित नेहरूंनी स्वीकारलेली धोरणं, त्याच्यातून साध्य काय झालं, निष्पन्न काय झालं, चीन आणि पाकिस्तानच्या बद्दल नेमकं काय काय घडलं, या सगळ्या गोष्टींची चर्चा स्वतंत्र करावी लागेल. त्याच्यासाठी खूप वेळ लागेल. पण एक साधी गोष्ट सांगतो. दादांनी नेहरूंच्या काळामध्ये त्यांनी नेपाळला सैनिकी मदत केल्याचा उल्लेख केला. पण हाच नेपाळ
भारतामध्ये विलीन होण्यासाठी आला होता आणि त्याचा विलिनीकरणाचा प्रस्ताव पंडित नेहरूंनी स्वीकारला नाही. आज तोच नेपाळ चीनच्या हातातलं बाहुलं बनवून आपलं डोकेदुखी बनलाय. इतिहास आहे दादा हा, त्याचे पुरावे आहेत. मी कागदपत्र उपलब्ध आहेत माझ्याकडे. मी कागदपत्रांशिवाय बोलत नाही. मी कागदपत्रांशिवाय बोलत नाही. बिलकुल असत्य नाही. हे ऐतिहासिक सत्य आहे. त्याच्या पुढचं सांगतो की संयुक्त राष्ट्रसंघामधली सुरक्षा परिषदेची 6वी जागा ही भारताला देण्याचा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला. पंडित नेहरू तो नाकारला आणि चीनला द्यायला लावला. काय झालं पुढे? हा सगळा ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध असलेला विषय आहे. मी काही याच्यामध्ये असत्य बोलत नाही. सगळा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. जॉन केनेडींचे पत्र उपलब्ध आहेत, पंडित नेहरूंची पत्र उपलब्ध आहेत, विजयालक्ष्मी पंडितची पत्र उपलब्ध आहेत, ज्या अमेरिकेत त्यावेळेला भारताच्या राजदूत होत्या. का केलं, कशासाठी केलं आणि काय मिळवलं? आपण ज्या चीनला संयुक्त राष्ट्रसंघाच्या याच्यामध्ये सुरक्षा परिषदेमध्ये नेऊन बसवलं, तोच चीन आपला हक्क तिथे मारतोय. 1962च्या युद्धाचा उल्लेख दादांनी केला. 1962च्या युद्धामध्ये भारताची अत्यंत मानहानी झाली. त्यावेळेला पंडित नेहरूंनी, पंतप्रधान नेहरूंनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांना 2 पत्र लिहून मदतीची याचना केली. ती पत्र सुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहेत. ठीक आहे, त्याच्याबद्दल काय आपल्याला आक्षेप असण्याचं कारण नाही. मदत मागावी लागते. ज्या चीनने 1962 सालामध्ये आपल्याला एवढं रेटलं, एवढं चेपलं, एवढं परास्त केलं, अवघ्या 5 वर्षात 1967 मध्ये पुन्हा एकदा चीन बरोबर युद्ध झालं. चीनच्याच मुळे झालं. त्या 1967च्या युद्धात त्याच सेनेने चीनला पराभूत केलं आणि चीनला मागे रेटलं. 5 वर्षात काय सेना बदलली का? 5 वर्षात काय सेनेची संख्या वाढली? 5 वर्षात काय शस्त्रास्त्रांची संख्या वाढली? 5 वर्षामध्ये बदल एकच झाला. 1962 साली नेतृत्व पंडित नेहरूंचं होतं, 67 साली नेतृत्व इंदिरा गांधींचं होतं. एवढाच फरक झाला. त्यामुळे 62चं युद्ध या विषयाची चर्चा देशामध्ये होत नाही, ती झाली पाहिजे. अनेक विषयांची चर्चा आपण टाळतो. आपल्याला ती करायला आवडत नाही, कारण त्याच्यामध्ये मग त्या वेळच्या राज्यकर्त्यांच्या ज्या चुका आहेत त्यांच्याबद्दल वाईट बोलावं लागतं किंवा त्यांच्याबद्दल आक्षेप घ्यावे लागतात. आणि ते घेतलेले आपल्या इकडचा जो काही तथाकथित बुद्धिवादी वर्ग आहे, इंटेलिजन्सिया, त्याला आवडत नाही. कशासाठी? तीच परिस्थिती 370ची आहे. 370-35 मुळे एक गमतीदार मुद्दा फक्त सांगतो की सगळ्या देशामध्ये पक्षांतर बंदीचा कायदा आहे आणि त्या पक्षांतर बंदीच्या कायद्यामध्ये एखाद्या विधानसभा सदस्याने, संसद सदस्याने पक्षांतर केलं की नाही हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षाला किंवा लोकसभेच्या सभापतीला आहे. काश्मीरमध्ये हा अधिकार दादा विधानसभेच्या अध्यक्षाला नव्हता. कुणाला होता? तर विधानसभेतल्या पक्षनेत्याला होता. कसं कोण, म्हणजे पक्षातून बाहेर कोणी पडूच शकणार नाही. आणि ही पूर्णपणे लोकशाहीच्या विरोधातली व्यवस्था होती आणि तिला 35चं संरक्षण होतं, तिला 370चं संरक्षण होतं. 1952 सालापासून आज 2020 पर्यंत जम्मू काश्मीर मधल्या लोकसभा विधानसभा मतदारसंघांची फेररचना झालेली नाही. आपण कल्पना करू शकतो? भारतातल्या सगळ्या मतदारसंघांची फेररचना झाली आणि ती स्वाभाविक आहे. दर 10 वर्षानंतर होणाऱ्या जनगणनेमध्ये होणारा लोकसंख्येतला जो बदल आहे त्यानुसार मतदारसंघांची फेररचना करणं आवश्यक आहे. आपण ती करत असतो. पण जम्मू काश्मीरमध्ये ही 70 वर्षात झाली नाही.
अशा अनेक गोष्टी या 370-35 मुळे होत होत्या. आज आपण हे अडथळे दूर केले. आज आपण ह्या सगळ्या अडचणी दूर केल्या आणि त्याचा पहिला दृश्य परिणाम आत्ताच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं. जी जम्मू काश्मीरची जनता मतदान करणारच नाही असं वाटत होतं, त्या जम्मू काश्मीरच्या, जम्मू तर सोडाच, पण काश्मीर खोऱ्यातल्या जनतेने सुद्धा भरभरून मतदान केलं. निवडून कोण आलं ते ठीक आहे, लोकांचा अधिकार आहे, पण मतदानाला बाहेर तर आले, लोकशाही प्रक्रियेमध्ये सामील तर झाले. नाहीतर आत्तापर्यंतची परिस्थिती अशी होती की जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या पूर्णपणे रिग्ड इलेक्शन्स, बोगस निवडणुका होत्या. आणि हा शब्द माझा नाही, हा शब्द बी.के. नेहरूंचा आहे. बी.के. नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये, बी.के. नेहरू हे नेहरू कुटुंबामधले इंदिरा गांधींचे नातेवाईक असलेले गृहस्थ, जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते 4 वर्ष. त्यांनी नंतर जे आत्मचरित्र लिहिलं, त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे की जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या निवडणुका पूर्णपणे अफरातफरीने मॅन्युप्युलेटेड निवडणुका होत्या. माधव भंडारी तर नाही म्हणत, बी.के. नेहरू म्हणतात. आणि बी.के. नेहरू पुण्यात बसून नाही म्हणत आहेत. जम्मू काश्मीरचे राज्यपाल 4 वर्ष राहिल्यानंतर त्या निवडणुका कंडक्ट केल्यानंतर, कारण बी.के. नेहरूंच्या कालावधीत त्यांच्या राजवटीत निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर बी.के. नेहरूंनी लिहिलं. पेशींच्यावर देखील लोकांचा संशय आहे की आत्ताच्या निवडणुका बोगस आहेत. अशा लोकांची मतं असू शकतात. लोकांची मतं, असू शकतात. ही लोकांची मतं नाहीत, बी.के. नेहरूंचं म्हणणं आहे. बी.के. नेहरू असू दे, आत्ताची निवडणूक टीव्ही पासून सांगतो तुम्हाला. हे बघा, मी तुमचं समर्थन विरोधा विचारला नाही. कुठल्या गोष्टीला बोगस मी वस्तुस्थिती सांगतो. जे लोकांनी लिहून ठेवलंय ते सांगतो. आजच्या निवडणुका बोगस झाल्या, लोकांनी काय म्हटलं वगैरे, ही मतं तुमची असतील ना, असू देत ना, माझा त्याच्याबद्दल आक्षेप नाही. आणि मी कुठे त्याच्यावर टीका नाही केली. दादांनी अनेक विधानं केली, मी कुठे हरकत घेतली का? नाही घेतली. जेव्हा मी माझी बाजू मांडतो किंवा जेव्हा मी काही वस्तुस्थिती मांडतो, काय असतं, वस्तुस्थिती दुसऱ्याने सांगणं आणि ते आपल्याला न आवडणारी वस्तुस्थिती सांगणं झेपत नाही, पचत नाही. ठीक आहे, माझा त्याच्याबद्दल आक्षेप नाही, ठीक आहे. पण जेव्हा 370-35 बद्दल आपण बोलायला लागतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन बोललं पाहिजे, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन बोललं पाहिजे. आणि बोलायचं नसेल तरी या जाणून घेतल्या पाहिजे. कारण कुठलाही विषय हा असा एकांगी सांगता येत, एकांगी समजून घेता येत नाही, एकांगी समजून घेता कामा नये. का दलित बांधवांना मतदानाचा अधिकार द्यायचा नाही? का काश्मीरी महिलेचा मालमत्तेचा, संपत्तीचा अधिकार काढून घ्यायचा? का घटनेनुसार दिलेले वेगवेगळे कर्तव्य विधानसभेच्या अध्यक्षाला करू द्यायची नाहीत? या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत ना. त्याच्यामागची कारणं तर सांगितली पाहिजेत. आणि ती कारणं जर सांगता येत नसतील तर मग त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे, घोटाळा आहे, असा त्याचा अर्थ होतो. तेव्हा मित्र, मी जेव्हा सुरुवात केली तेव्हाच म्हणालो की 370-35 रद्द केल्यामुळे 15 महिन्यात हा राष्ट्रीय प्रश्न संपलेला नाही. पण हा राष्ट्रीय प्रश्न संपायला सुरुवात झाली आणि ती सुरुवात झाल्याचं चित्र हे आपल्याला कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळालं की मोठ्या संख्येने काश्मीरी जनता मतदानाला बाहेर पडली. त्यांना हवा असलेले प्रतिनिधी निवडून दिले. मग त्याच्यामध्ये त्यांनी आमच्याही लोकांना निवडून दिलं, फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती यांची जी आघाडी आहे त्यांच्याही लोकांना निवडून दिलं, काँग्रेसच्या लोकांना कमी दिलं, पण ठीक आहे, दिलं ना. शेवटी लोकांचा निवडून देण्याचा अधिकार तर आहे, तो आपण नाकारतो का? पण 2014 पासून असं झालंय
की आम्हाला लोकांनी निवडून दिलं म्हणजे लोकशाहीचा हा घात झाला. जोपर्यंत आम्हाला निवडून देत नव्हते तोपर्यंत लोकशाही प्रचंड जिवंत होती. पण हीच जनता, हेच मतदार आम्हाला निवडून द्यायला लागल्याबरोबर भारतातल्या लोकशाहीचा घात झाला. आणि आम्हाला निवडून नाही दिलं परत की पुन्हा लोकशाही जिवंत झाली. असं नाही चालत, असं नाही चालत. लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कौल तो आपल्या विरोधातला असला तरी सुद्धा मोकळ्या मनाने मान्य करावा लागतो. आम्ही तो 52 सालापासून 2014 पर्यंत अखंड करत आलो. आम्ही कधी नाही म्हटलं. दारुण पराभव झाल्यानंतर सुद्धा म्हटलं नाही. आणि मी तर हे स्वतः अधिकाऱ्यांना सांगू शकतो, कारण 10 वर्ष मी स्वतः पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून भूमिका मांडत आलो. प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्या ज्या निवडणुकीत पराभव झाला त्या त्या निवडणुकीत मी हेच सांगितलं की मतदारांचा कौल आहे, आम्हाला हे मान्य आहे, आमच्या काय चुका असतील त्या आम्ही सुधारू. आम्ही त्याच्यावरती कधी EVM बद्दल शंका नाही घेतली. हां, EVM वरती आमचा आक्षेप होते, आम्ही ते सिद्ध केले. पण मतदारांचा कौल आपल्या विरोधात गेला रे गेला की लोकशाहीची हत्या झाली, ही भाषा बंद झाली पाहिजे. जम्मू काश्मीर मधल्या मतदारांचा समजा आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मॅनिप्युलेटेड असं म्हणायचं असेल, तुम्ही निकाल मॅनिप्युलेटेड म्हणू शकता. पण लाखो लोक जे रांगा लावून मतदानाला गेले त्या लाखो लोकांना तुम्ही मॅनिप्युलेटेड म्हणता का? आणि त्यांना जर तुम्ही मॅनिप्युलेटेड म्हणत असाल तर तुम्ही जनतेचा अपमान करता, हे लक्षात ठेवा. ज्या वेळेला आपण निवडणुकांबद्दल अशा तऱ्हेची भाषा वापरतो त्यावेळेला मतदान करणाऱ्या मतदाराच्या बद्दल आपल्या मनात एक दमडीचा आदर नसण्याचा अर्थ होतो. हां, जर मतदार मतदानाला गेलेच नसते तर मग मॅनिप्युलेशनचा आरोपाला आधार होता. पण लाखो लोक मतदानाला गेले, ह्याच्या रांगा आपण TV वरती बघितल्या, निकाल आपल्याला नाही आवडलं. लोकशाही स्वीकारावी लागते, जनतेचा कौल स्वीकारावा लागतो. त्यामुळे जम्मू काश्मीरमधल्या ज्या काही समस्या आहेत, केवळ जम्मू काश्मीर नाही, या देशामधल्या ज्या काही समस्या आहेत त्या संपल्या असा दावा कोणीच करत नाही, कोणी करूही शकत नाही. एखादा प्रश्न सुटल्यासारखा वाटेल तोपर्यंत दुसरा प्रश्न उभा राहतो. आणि हा जगाचा नियम आहे, फक्त भारतातच घडतं असं नाही, जगात सगळीकडे याच पद्धतीने चालतं. त्यामुळे जम्मू काश्मीरबद्दलच्या परिस्थितीमध्ये 370-35 रद्द केल्यामुळे गुणात्मक बदल आलेला. जम्मू काश्मीरच्या विकासाचा रस्ता मोकळा झाला. त्या ठिकाणी रेल्वे, त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग, त्या ठिकाणी वीज प्रकल्प, त्या ठिकाणी उद्योग हे उभे करण्यामधल्या ज्या तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर झाल्या आहेत. लगेच लोक तिथे धाव घेतील असं मानण्याचं कारण नाही, कारण तुम्ही गेल्या 70 वर्षामध्ये दहशतवादातून जे वातावरण उभं केलं आहे, कोण कशाला मरायला जाईल तिथे? पण जाण्यासाठी काहीतरी वातावरण तर तयार करावं लागेल. ते वातावरण तयार करण्याची पार्श्वभूमी आता तयार होते आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये जर सगळ्यांनी साथ दिली, पक्षीय कोतं राजकारण न करता विकासाच्या दृष्टीने राजकारणासाठी साथ दिली, तर येत्या काही वर्षात जम्मू काश्मीरचं चित्र बदललेलं दिसेल. एवढं मी आपल्याला नक्की सांगतो आणि थांबतो. मला या 20व्या साहित्यिक कलावंत संमेलनात या परिसंवादामध्ये भाग घेण्याची संधी दिली याबद्दल संयोजकांचे, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे आभार मानतो. आणि 20 वर्ष हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या चालवत असल्याबद्दल आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवत असल्याबद्दल संयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. गेली 10 वर्ष प्रदेश प्रवक्ते तर 2 वर्षापासून उपाध्यक्ष असणारे भारतीय जनता पक्षाचे माधव भंडारी यांनी जम्मू काश्मीरमधील 370 आणि 35A हटवल्यामुळे हा राष्ट्रीय प्रश्न संपला का, या विषयावर चर्चा करत असताना परखड, सडेतोड आणि अतिशय अभ्यासपूर्वक मतं व्यक्त केली. मुद्देसूद या ठिकाणी चर्चा घडून आणत असताना
प्रत्येक वक्त्याची मतं आणि मतांतरं वेगळी असू शकतात आणि ती व्यक्त करण्यासाठीच साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानने या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. या उपस्थितांचं ऋण व्यक्त करण्यासाठी मी साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे प्रक्षेपक संचालक देवेंद्र सूर्यवंशी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आभार व्यक्त करावेत. नमस्कार. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान आयोजित 20वे साहित्यिक कलावंत ऑनलाईन संमेलन यामध्ये दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये काश्मीर विषयीच्या प्रश्नांबाबत जी चर्चा झाली त्याचा आपण या ठिकाणी हा प्रयोग पाहिलेला आहे. या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विचारवंत माननीय उल्हासदादा पवार तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते व विचारवंत माननीय माधव भंडारी यांनी आपले विचार व्यक्त केले. आपणा दोघांचाही या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. तसेच या प्रसंगी या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य शांतारामदादा इंगवले, सन्माननीय नगरसेवक दिलीप येडे पाटील, माननीय माजी सरपंच वारजे श्रीकृष्ण बराटे, सामाजिक कार्यकर्ते बाबा खान, भगवान वांजोळे, प्रभाकर भोरकडे या ठिकाणी उपस्थित त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि यानंतरचा कार्यक्रम 2 वाजता असणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये. भारुडातून प्रबोधन अशा या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. आपण सर्वांनी याचा ऑनलाईन लाभ घ्यावा किंवा या सभागृहातही या कलादालनातही आपण लाभ घेऊ शकता अशी आपल्याला विनंती करतो. आजचं हे सदर संपलंय घोषित करतो. धन्यवाद.